टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। झटपट श्रीमंतीच्या नादात 3 लाख मुंबईकरांना टोरेस कंपनीनं गंडा घातलाय। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, नक्कीच आपण पाहतोय की मागील 2 ते 3 दिवसांपासून टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरण हे फारच चर्चेत आलेलं आहे। अनेक नागरिकांनी त्या संपूर्ण कंपनीत जास्तीचा फायदा देण्याच्या नावाखाली गुंतवणूक करण्यात आली होती। मात्र हाती निराशा आल्यानंतर या संपूर्ण जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी कंपनी बाहेर गोंधळ घातल्याचं पाहायला मिळतं। या टोरेस कंपनीच्या जवळपास 6 शाखा या मुंबई आणि इतर परिसरात आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी 3 जणांना अटक करण्यात आली होती, तर 2 जणांविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे आणि अन्य 2 जण आहेत ते अद्याप फरार आहेत। त्यांचा देखील शोध पोलीस घेताना पाहायला मिळत आहेत। प्रामुख्याने जे मुख्य या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित होते ते युक्रेनला पळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे अन्य दोघांचा शोध सुरू आहे। मात्र या संपूर्ण गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता या गुन्ह्यामध्ये जी आर्थिक फसवणुकीचा आकडा आपण लक्षात घेतला तर काही कोट्यावधी रुपयांमध्ये आहे आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पोलिसांकडनं आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडनं या संपूर्ण गुंतवणूक आणि त्यामागील जो हेतू होता याचा आता तपास केला जाणार आहे। जवळपास 100हून अधिक तक्रारदारांच्या या संपूर्ण प्रकरणात जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। अन्य देखील जबाब आता पुढे नोंदवणं हे देखील सुरू आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर आता नागरिकांनी अशा फसव्या गुंतवणूकदार कंपन्या ज्या आहेत त्यांच्यापासून सावध राहायला हवं। सगळ्या नागरिकांचे डोळे उघडतील आणि झटपट श्रीमंतीच्या मागे अशा प्रकारची गुंतवणूक पुन्हा होणार नाही अशी आशा करूया। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी सूरज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।